आणि इंटरव्ह्यूच्या काळात तर असं झालं एकदा की जनरली आपली क्लासची जी रीडिंग रूम आहे ती संध्याकाळी 11ला बंद होते. आणि एक दिवस काय झालं की मला फोन आला, माझे मॉक इंटरव्ह्यू पण 2-2:30 वाजेपर्यंत चालायचे. आणि त्यावेळेस मला एक रात्रीच मेसेज पडला 2:30 वाजता एका विद्यार्थ्याने खालून रस्त्यावरनं रीडिंग रूमचा फोटो काढून मला पाठवला किंवा 2:30 वाजलेत आणि रीडिंग रूमची लाईट चालूच आहे, ऑफिसच्या मुलांकडनं लाईट चालू राहिली, अशी एका विद्यार्थ्याने मला फोटो पाठवला. मी तो सकाळी पाहिला आणि मग मी ऑफिसच्या मुलांना विचारलं की रात्री 2:30 वाजता लाईट चालू होती, म्हटलं तुम्ही बंद करायचं विसरले काय? तेव्हा सर बंद करायचं नाही विसरले, ते योगेश बसला होता. म्हटलं मी आज रात्रभर बसणार म्हटला. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गणेश शिरसाट, आपल्या गणेश शिरसाट या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण पाहत आहोत सक्सेस स्टोरीज. ज्युडिशियल सर्व्हिसेस एक्झामिनेशन 2022च्या JMFCचा रिझल्ट 29 मार्च 2025 रोजी लागला. 114 जागेकरता ही परीक्षा घेण्यात आली होती. 2023ला नोटिफिकेशन येऊन प्रिलियम झाली, 2024ला मेन्स झाली आणि 2025ला इंटरव्ह्यू झाली. तसा पाहिला तर या बॅचचा प्रवास खूप मोठा होता. या 114 विद्यार्थ्यांमध्ये रिकमेंडेड झालेले फ्रेशर असून प्रथम प्रयत्नामध्ये रिकमेंडेड झालेले विद्यार्थ्यांचे अनुभव आपण ऐकत आहोत. आता नवीन नियमानुसार फ्रेशर तर इलिजिबल नाहीत, पण जे विद्यार्थी फ्रेशर आहेत आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्ये ते रिकमेंडेड झालेत, नक्कीच त्यांचे अनुभव सुद्धा आपल्याला महत्त्वपूर्ण आहेत. असाच एक फ्रेशर म्हणून परीक्षा दिलेला आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्ये JMFC म्हणून सिलेक्ट झालेला आहे धाराशिव जिल्ह्यातील सोनेगाव येथील योगेश मोरे हे आपल्या क्लासचे विद्यार्थी आज आपल्याकडे त्यांचे अनुभव शेअर करण्याकरता आलेले आहेत. तर सर्वात प्रथम मी योगेश, तुझं माझ्या वतीने, आपल्या गणेश शिरसाट अकॅडमीच्या वतीने, आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने तुझं आणि तुझ्या कुटुंबाचं या यशाकरता खूप खूप अभिनंदन करतो. योगेश, आम्हाला तुझा जो प्रवास आहे ह्या प्रवासाविषयी थोडी जाणून घ्यायचं आहे, माहिती करून घ्यायची आहे की तू या क्षेत्राकडे कसा आला, तुझा कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे, कुणी तुझं लॉ मध्ये आहे का आणि इथपर्यंत कसा आलास, हे आम्हाला तू थोडक्यात तुझी माहिती सांग. नक्कीच सर. सर धन्यवाद प्रथम, आपण मला येथे बोलण्याची संधी दिली. सर माझं पूर्ण नाव आहे योगेश लक्ष्मण मोरे. मी धाराशिव जिल्ह्यातील सोनेगाव या गावचा असून माझं सर सर्व शिक्षण धाराशिव शहरात झालं. माझं प्राथमिक शिक्षण असेल, माझं माध्यमिक शिक्षण असेल, हे धाराशिव शहरामध्ये झालं. तसेच माझं लॉचं ग्रॅज्युएशन सुद्धा डॉक्टर बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय धाराशिव येथे झालं. 2022 साली माझं शिक्षण पूर्ण झालं आणि 2022 साली मी या परीक्षेसाठी ॲज अ फ्रेशर म्हणून पात्र ठरलो. सर माझी पार्श्वभूमी बघायची म्हटलं तर सर माझे वडील हे पेशाने शिक्षक आहेत, ते सध्या आता सेवानिवृत्त झालेले आहेत. माझी आई ही शिक्षित असून गृहिणी आहे. माझी बहीण ही शिक्षित आहे, सध्या विवाहित आहे. आणि सर त्याच्यानंतरच मी ह्या 2022 नंतर विधी क्षेत्राकडे वळालो. योगेश, लॉचा तुझा जो ऍडमिशन आहे, म्हणजे हे कसं ठरलं की आता आपल्याला लॉला ऍडमिशन घ्यायचं आहे? सर 10वी झाली आणि 10वी नंतर हा विषय चालू होता की आता सायन्स घ्यायचंय. मग सायन्समध्ये वडिलांची इच्छा होती की मेडिकल ग्रुप घे आणि आईची इच्छा होती की मॅथ ग्रुप घे. मग अशा वेळेस करायचं काय? 10वी नंतर असं होतं की काय करायचं हे निश्चित नव्हतं. मग त्याच्यामुळे सायन्स नंतर बरेच ऑप्शन खुले राहतात म्हणून सायन्स करण्याचा निर्णय घेतला. आणि त्याच्यानंतर मेडिकलला जायचं नाही हे क्लिअर होतं, त्याच्यामुळे मॅथ ग्रुप घेतला. आणि मॅथ ग्रुप नंतर घेतल्यानंतर 12वी नंतर हे पण कळालं की आपल्याला इंजिनिअरिंग पण नाही करायची. म्हणजे मेडिकल करायचं नाही, इंजिनिअरिंग करायचं नाही हे तर फिक्स झालं, पण काय करायचं हे फिक्स नव्हतं. मग असेच सुट्टे असतानाच माझ्या मावशीचे मिस्टर म्हणजे माझे काका जे काही ॲडव्होकेट आहेत, त्यांनी मला लॉ काय असतं, ज्युडिशरी काय असते याच्या बाबतीत मला थोडी कल्पना दिली. आणि त्याच्यानंतर मी काही दिवस थोडा रिसर्च करून सीईटीचे फॉर्म संपायच्या अगोदर 2 दिवस अगोदर फॉर्म भरला सर. आणि
कायदा क्षेत्रात यायचंय आणि ज्युडिशरीसाठी आपल्याला ट्राय करायचं, ह्या उद्देशाने सर मी ह्या क्षेत्रात आलो. नक्कीच. तू ज्युडिशरीला 2022 साली पासआउट झालास, फ्रेशर म्हणून तू इलिजिबलही होतास. मग ज्युडिशरीला तू पर्टिक्युलरली आलास, पुणे इथे तू ज्युडिशरीच्या प्रिपरेशन करण्याकरता आलास. तुझा प्रिलियमचा जो अभ्यास होता, प्रिलियमच्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी होती तुझी? हो सर. सर मी लास्ट इयरला असताना आपली ऑनलाईन बॅच जॉईन केली फ्रीची, आणि माझं कॉलेज 8 ते 12:30 या दरम्यान माझं कॉलेज असायचं. मग मी काय करायचो की रोज सकाळी एक लेक्चर करायचो. रोज सकाळी 6 ते 7 किंवा 7:30 पर्यंत हार्डली लेक्चर चालायचं, आणि नंतर त्याच्यानंतर आवरून कॉलेजला जायचो. हे माझं डेली रुटीन असायचं की जरी आपण ऑफलाईन क्लासेसमध्ये नसू तरी मी ऑनलाईन क्लासेस रेग्युलर करायचो. माझा कधीच टाइम चुकायचा नाही. मी इव्हन रविवारी सुद्धा 2-2 लेक्चर टाईमानुसार करायचो. त्या पिरियडमध्ये मी कधीच आपण वर्गात उडून कधी बाहेर जातो का नाही, तर तसंच मी ते ऑनलाईन लेक्चर करताना कधीच मी बाहेर जात नव्हतो. कुठला कॉल आला रिसिव्ह करत नव्हतो. जे आपण क्लासमध्ये करतो त्याप्रमाणेच मी आपलं ऑनलाईन लेक्चर अटेंड केलं. सर मी ऑनलाईन प्रीचा अभ्यास करण्यासाठी मी काय केलं सुरुवातीला, की ह्या परीक्षेची डेप्थ काय आहे, या परीक्षेची परिसीमा काय आहे हे पाहण्यासाठी मी पहिल्यांदा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनुभवले. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधून मला लक्षात आलं की काय वाचलं पाहिजे, कोणत्या शब्दांवर जोर दिला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मी काय करायचो की आपल्या जे क्लासच्या नोट्स आहेत त्या क्लासच्या नोट्स, तसेच त्याच्यानंतर मी बेरॅट वाचायचो. आणि हे दोन्ही वाचून झाल्यानंतर मी काय केलं की जे काही बुक्स असतात ज्याच्यामधून आपण MCQ सॉल्व्ह करतो ते मी MCQ रोज सॉल्व्ह करायचो. तसेच ज्यावेळेस एक्झाम जवळ येईल त्यावेळेस मी सर एक कटाक्षाने एक गोष्ट पाळली की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मी टाइम लावून सोडवायचो. आणि त्याच्यानंतर हे सोडून झाल्यानंतर मी त्या क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करायचो. म्हणजे की आपण किती क्वेश्चन सोडवलेत, किती क्वेश्चन आपले चुकलेत, आणि जर चुकले तर कोणत्या सब्जेक्टचे चुकलेत, मग कोणत्या टॉपिकवर चुकलेत, मग या टॉपिकवर आपल्याला अभ्यास करण्याची गरज आहे. आणि मी त्याच अँसर शीटवर लिहून ठेवायचो की ह्या टॉपिकबद्दल वाचणं गरजेचं आहे, ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. तसं मला त्यातला एक संदर्भ आठवतो. एक प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये बऱ्याच क्वेश्चनचे आन्सर्स नन ऑफ द अबव होते. तर मी माझ्या त्या शीटवर लिहिलेलं आहे की डोंट अंडर एस्टिमेट नन ऑफ द अबव ऑप्शन. म्हणजे याच्यातनं मला हे लक्षात आलं की जरी तुम्ही क्वेश्चन वाचला, तुम्हाला वाटलं की ऑप्शन ए बरोबर आहे, तरीही तुम्ही ऑप्शन ए सिलेक्ट न करता ऑप्शन बी, ऑप्शन सी, ऑप्शन डी काय वाचून पाहणे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला जो योग्य पर्याय वाटेल तो निवडणे. हे मला सर शिकायला मिळालं प्रिलिम्स मधून. नक्की. योगेश, तुझा ज्युडिशरीचं प्रिपरेशन करत असताना जे डेली शेड्यूल आहे ते शेड्यूल कसं असायचं? हो सर, मी सकाळी 6 वाजता उठायचो आणि 7 वाजता बरोबर शार्प मी आपल्या लायब्ररीत हजर व्हायचो, आणि संध्याकाळी 11 वाजताच मी लायब्ररी सोडून रूमवर जायचो. नक्कीच. एक इथं विद्यार्थी मित्रांना एक इन्सिडेंट नक्कीच सांगावा वाटतो की आपल्या क्लासच्या वरच आपल्या 2 अभ्यासिका आहेत जिथं ज्युडिशरीचे विद्यार्थी प्रिपरेशन करतात. आणि आमची एक क्लासच्या रिडिंग रूमची एक अशी पद्धत आहे की रिडिंग रूममध्ये जेव्हा कुणाचा रिडिंग रूमच्या विद्यार्थ्यांचा कुणाचा वाढदिवस असेल तर आम्ही सगळे एकत्र येऊन क्लासमध्ये तो सेलिब्रेट करतो. आणि त्याच्यानंतर एक आम्ही प्रश्न विचारतो मी नेहमी की सध्या रिडिंग रूममध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोण येतं, सकाळी सगळ्यात पहिल्यांदा कोण पोहोचतं शार्प 7ला, आणि रिडिंग रूममध्ये सगळ्यात शेवटी उशिरा रात्री 11 वाजेपर्यंत कोण बसतं. तर बऱ्याच वेळेला जे आमची सेकंड रिडिंग रूम आहे त्या सेकंड रूम मध्ये खूप म्हणजे कंटिन्युअसली सगळ्यात पहिला येणारा विद्यार्थी हा योगेश होता, आणि सगळ्यात उशिरा जाणारा हा विद्यार्थी हा योगेशच होता. म्हणजे सकाळी 7 ते 11 तो अभ्यासिकेतच असायचा. हे त्याचं डेडिकेशन आणि हे त्याची सिन्सिअरिटी होती. आणि ते असं 1 दिवस किंवा 1 महिना नाही, प्रिपरेशन करत असल्यापासून कंटिन्युटीमध्ये त्याचं हेच शेड्यूल होतं. आणि मला वाटतं त्याची ती सिन्सिअरिटी आणि त्याचा तो जो डिसिप्लिन आहे ना, तो त्याच्या यशाचं गमक आहे. कारण माणूस 1 दिवस सकाळी 7ला येतंय, रात्री 11ला जातंय, 1 दिवस येतंय, 8 दिवस येतंय, महिनाभर येतंय, त्याच्यानंतर म्हणतंय बस आता खूप झालं. सकाळी उठणं हे एक युद्धच असतं की दिवसभर आपलाच आहे. तर त्यामुळे हे डिसिप्लिन हा एक क्रायटेरिया तुम्ही ज्युडिशरीच्या किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षा असेल, ज्युडिशरी असेल, डिस्ट्रिक्ट जज असेल, CBI पब्लिक प्रॉसिक्युटर्स असतील, ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर, असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर, ज्या कोणत्या स्पर्धा परीक्षा असतील त्यामध्ये जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर आपल्या अभ्यासामध्ये सातत्य आणि डिसिप्लिन हा तुम्ही ठेवला पाहिजे. हा एक महत्त्वाचा मुद्दा इथे प्रकर्षाने मला तुम्हाला सर्वांना सांगावासा वाटतो.
योगेश, तुझा जो प्रिलियमचा अभ्यास होता, तू परीक्षा दिली, त्याच्यानंतर प्रिलियम्स क्लिअर झाला, मुख्य परीक्षेचा रिटर्नचा तुझी प्रिपरेशनची स्ट्रॅटजी काय होती? नक्कीच सर. सर मी प्रिलिम्समध्ये ज्यावेळेस मला वेळ मिळाला होता, कारण 2022च्या एक्झाम नंतर बऱ्याच कालावधीनंतर ॲड निघाली आपली. त्या दरम्यान माझा प्रीचा अभ्यास बऱ्यापैकी झाल्यानंतर मी मेन्सच्या नोट्स काढायला सुरुवात केली होती. आणि प्रीची एक्झाम झाल्यानंतर माझ्या बऱ्यापैकी नोट्स काढून झाल्या होत्या. मग त्याच्यानंतर आपल्या क्लासमध्ये जे काही लेक्चर्स होतील, त्या लेक्चर्समध्ये ज्या काही चेंजेस होतील, जे काही ॲडिशनल पॉईंट्स असतील, ते माझ्या नोट्समध्ये मी ॲड करायचो. आणि असं करून मी मेन्सच्या नोट्स तयार केल्या. आणि मेन्सचा अभ्यास करताना सर मी 3 सूत्री फॉलो केली. रीड, राईट आणि रिवाईज ह्या गोष्टी मी तत्वाने पाळल्या. रोज सकाळी यायचं, वाचन करायचं, दुपारी कमीत कमी मी 2 तास सर लिहायचो. मेन्स परीक्षा ही रिटर्न एक्झाम आहे, त्याच्यामुळे तुमचा पेपर कव्हर होणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे मी रोज 2 तास लिहायचो आणि संध्याकाळी आपण काय केलं हे रिवाईज करायचो. तसेच सर मी जजमेंटसुद्धा सुरुवातीला मी जजमेंट रोज एक जजमेंट वाचायचो. आणि जशी जशी एक्झाम जवळ येईल तसं मी एक रोज जजमेंट लिहायचो. दुपारी जेवण केलं की जेवणानंतर कंटाळा येतो सर, मग त्याच्यामुळे कंटाळा येते, झोप लागू नये म्हणून मी रोज एक जजमेंट लिहायचो. म्हणजे माझे मित्र आम्ही सर्वजण एके दिवशी सिव्हिल, एके दिवशी क्रिमिनल असं टाइम लावून जजमेंट सोडवायचो. आणि तसेच सर आम्ही काय करायचो की एक्झाम जवळ आल्यानंतर आम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडवायचो. साधारणतः नाही म्हणलं तर आम्ही 20-22 क्वेश्चन पेपर सोडवले आणि आम्ही टाइम लावून सोडवायचो. आणि त्यामध्येच मग प्रत्येक वेळेस एक नवीन एसे ट्राय करायचा आणि तो वेळेत पूर्ण होते का बघायचा. सुरुवातीला पहिला पेपर सोडवताना मला 4.25 तास लागले होते, मला जवळपास आठवते. आणि शेवटीला माझा पेपर 1-2 मिनिट अगोदर कव्हर व्हायचा सर. नक्कीच. सातत्य तर महत्वाचंच आहे, डेडिकेशन महत्वाचं आहे. रिटर्न करता शॉर्टमध्ये का असेनात आपल्या स्वतःच्या नोट्स असणं गरजेचं आहे. आणि त्यांनी एक त्रिसूत्री सांगितली, रीड, राईट आणि रिवाईज, ही सुद्धा तितकीच महत्वाची आहे. योगेश, मुख्य परीक्षा झाली, मुख्य परीक्षेचा रिझल्ट आला, तू इंटरव्ह्यूला क्वालिफाय झाला. तुझा इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनचा अनुभव कसा होता? हो सर, नक्कीच. सर मेन्स परीक्षा झाली की मी मेन्स परीक्षेचा वाट न बघता मी डायरेक्ट प्रॅक्टिस जॉईन केली. प्रॅक्टिसमधले जे काही छोटे छोटे बारकावे असतील ते माहिती करून घेतले. तसं त्यानंतर मी सर माझ्या प्रोफाईलवर काम केलं. जसं की मी धाराशिव जिल्ह्यातील आहे, धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक काही गोष्टी आहेत, भौगोलिक काही गोष्टी आहेत, आपल्या स्वतःबद्दल काही गोष्टी आहेत जे की आपल्याला माहीत असणं अपेक्षित असतं. त्याच्यानंतर सर मी मेन्सचा सिलेबस आहे तो पूर्ण वाचून काढला. आणि त्याच्यानंतर सर आपल्या लायब्ररीतील वरील ग्रुप आम्ही डिस्कशन करायचो. मग आम्ही आज ठरवून घ्यायचो की आता आपल्याला मेन्स व्यतिरिक्त काही ॲक्ट्स वाचावं लागतं. मग ते आम्ही ठरवायचो की आज उद्या आपण हा ॲक्ट डिस्कस करणार आहे, तर आम्ही सर्वजण तो ॲक्ट वाचून यायचो आणि मग सर्वांनी एकत्र बसून तो डिस्कस करायचा. कुणाच्या काही अडचणी असतील, कुठला पॉईंट समजत नसेल तर आम्ही त्या डिस्कशनच्या माध्यमाने समजून घ्यायचो. तसेच सर आम्ही एकमेकांचे मॉक इंटरव्ह्यू पण घ्यायचो. आणि मग मॉक इंटरव्ह्यू घेताना कुणाचं काय चुकतंय काय नाही हे आम्ही नोटीस करायचो. आणि सजेशनच्या आवरमध्ये आम्ही सांगायचो की तुझं हे चुकतंय, तू हे ट्राय कर, तुझं हे चुकतंय, तुझं हे ट्राय कर. आणि असं करून सर आम्ही इंटरव्ह्यूमध्ये पण बरेच काम केलं. इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन हा एक भाग आहे आणि ऍक्च्युअली इंटरव्ह्यूचा दिवस आणि इंटरव्ह्यूचा अनुभव हा एक वेगळा आहे. तुझा इंटरव्ह्यूचा अनुभव कसा होता? हो सर, माझा इंटरव्ह्यूचा अनुभव फारच मजेशीर होता. एकतर मुळात माझ्यावर बरंच दडपण यायचं. आणि मला आठवतं की इंटरव्ह्यूच्या दिवशी मी माझा स्पेशल सब्जेक्ट सांगणार होतो की IPC. आणि मी सरांकडे भेटण्यासाठी आलो. सरांना सांगितलं की सर मी आज उद्या इंटरव्ह्यूला जातोय. आणि मग सर म्हटले सोबत कोणाला घेऊन जातोय? मी सांगितलं की सर माझा क्लासमेट आहे, लहानपणापासून माझा मित्र आहे, मी त्याला सोबत घेऊन जातोय. सर म्हणले कुठं आहे तो मला दाखव. मी म्हटलं सर तो खाली आहे. आणि मग सर म्हणले ठीक आहे घेऊन जा. आणि मग मी इंटरव्ह्यूला गेलो आणि तिथे जाऊन बघतोय तर जो आवडता विषय IPC सांगणार होतो त्या सब्जेक्टची वहीच घरी विसरली. आणि मग आता काय करायचं? मग ठीक आहे, मी ठरवलं होतं की मेन्समध्ये आपण टेन्शन घेतलंय, प्रीमध्ये टेन्शन घेतलंय आणि टेन्शनमुळं जर आपण निगेटिव्हमध्ये जात असेल तर हे कधी ना कधी सोडलं पाहिजे. आणि मला कायम वाटायचं की कधीपर्यंत आपण टेन्शन घेणार. आणि जरी आपण सक्सेस झालो तरी जो एक गोष्ट मला कायम उणीव राहील, जे की मी टेन्शन सोडलं नाही. जरी मी अधिकारी झालो तरी मी टेन्शन ह्या गोष्टीवर मात करू शकलो नाही. त्याच्यामुळे मी काय केलं सर, टेन्शन घेणं सोडून दिलं. त्या दिवशी अगोदरच्या दिवशी मी बिलकुल वाचलो नाही, इंटरव्ह्यूच्या दिवशी बिलकुल अभ्यास केला नाही, शांत राहिलो, जेवढं संयमी राहता येईल तेवढं राहिलो आणि एकदम आनंदाने कॉन्फिडन्सली इंटरव्ह्यूला गेलो.
नक्कीच. योगेशचा तसं एक नेचर आणि स्वभावाचा भाग आहे. तो इथे रिडिंग रूमलाच असल्यामुळे मला माहिती आहे. ते प्रचंड टेन्शन घेतो. म्हणजे तो जो 1-2 वर्ष प्रिपरेशनचा काळ होता, त्याला हसलेला सुद्धा खूप कमी लोकांनी पाहिलं. म्हणजे कंटिन्युअस तो एक प्रेशरमध्ये, नाही हे करायचंय, ते करायचंय. आणि इंटरव्ह्यूच्या आदल्या दिवशी ज्यावेळेस तो मुंबईला गेला, त्याला फेवरेट सब्जेक्ट आयपीसी सांगायचा आणि त्या आयपीसीची नोटबुकच तो पुण्यात विसरून गेला. आणि मग कुठेतरी त्याच्या मनाला असं झालं की अरे हे प्रेशर घेणं आज ना उद्या आपण सोडलंच पाहिजे. आणि त्याने ते डिसाईड केलं की नाही, आता हे आज टेन्शन नाही घ्यायचं, जे होईल ते होईल. आणि मला आणखी आठवतंय की ज्यावेळेस त्याचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर तो ज्यावेळेस लगेचच दुसऱ्या दिवशी पुण्यात आला, मला भेटायला क्लासवर आला, त्यावेळेस तो मला म्हणाला, सर इंटरव्ह्यू तर झाला, रिझल्ट काय येईल माहीत नाही, क्लिअर होईल नाही होईल माहीत नाही, पण मला एका गोष्टीचं समाधान आहे की मी जिंकलो, कारण मी इंटरव्ह्यूचे ते 1-2 दिवस काडीचंही टेन्शन घेतलं नाही. आणि तेच माझ्याकरता ती सुद्धा एक खूप मोठी अचिव्हमेंटच आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा, प्रमाणापेक्षा जास्त कोणत्याही गोष्टीचा विचार किंवा टेन्शन घेणं हे काही योग्य नाही. योगेश, इंटरव्ह्यू मध्ये तुझा अनुभव काय होता? काय विचारलं तुला? काय? हो सर. सर ज्यावेळेस मी इंटरव्ह्यूला मध्ये गेलो, त्यावेळेस रिस्पेक्टेड पॅनल होते. त्यांनी मला मोठ्या आवाजात येस कम इन, मी आय कॅन विचारलो, येस कम इन विचारलं. आणि मग आपण आपले जे आपण ठरवलं असतं की सर ते बसा म्हणले की सर थँक्यू सर हे जे आपण म्हणतो, थँक्यू सर म्हणायच्या अगोदर त्यांनी मला टोकन नंबर विचारला. मी थँक्यू म्हणायच्या त्यांनी विचारले टोकन नंबर सांग. म्हणजे आणखी त्यांनी माझं थोडं दडपण टाकलं. मग मी काय नाही व्यवस्थित टोकन नंबर सांगितला. मग त्यांनी मला थोडं कुठून आलात विचारलं. आणि मग त्यांनी मला डायरेक्ट UN बाबतीत विचारायला चालू केलं. व्हॉट इज UN, व्हॉट इज द ऑब्जेक्ट ऑफ UN, वेन इट वॉज एस्टॅब्लिश्ड, आणि किती मेंबर कंट्रीज आहेत. जवळपास माझा सर्व इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये गेला. आणि 1-2 क्वेश्चन सोडले तर माझा सगळा इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये गेला. त्याच्यानंतर ऑनरेबल जस्टिस साहेबांनी काही प्रश्न विचारले लॉ पॉईंटवर. त्यातला एक विशेष करून सांगायचा क्वेश्चन म्हणजे की त्यांनी मला एक एक्झाम्पल विचारलं होतं स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट विषयी आणि इंडियन कॉन्ट्रॅक्टमध्ये रिलेशन काय हे विचारलं होतं. मग मी सरांना विचारलं की सर मी एक्झाम्पल सांगू का. मग पॅनल एवढं चांगलं होतं की त्यांनी म्हणले ठीक आहे तुम्ही एक्झाम्पलद्वारे सांगा. मी त्यांना विचारलं सर मी मराठीत सांगू का. तर त्यांनी सांगितलं नो सर, आय कुड ऑल्सो पेइंग अस फॉर स्पीक इन इंग्लिश, यू शुड ऑल्सो स्पीक इन इंग्लिश. ओके सर, नो प्रॉब्लेम, आय विल गिव्ह अन एक्झाम्पल इन इंग्लिश. मग मी त्यांना इंग्लिशमध्ये एक्झाम्पल सांगितलं, जे की त्यांना कन्वे झालं. मग त्याच्यानंतर त्यांनी व्यवस्थित सांगून जायला सांगितलं. तर इंटरव्ह्यू माझा सर खूप छान गेला. माझ्या अपेक्षेप्रमाणे माझा इंटरव्ह्यू गेला आणि पॅनल ही खूप चांगलं होतं सर. नक्कीच. योगेश, इंटरव्ह्यू झाला, रिझल्टही आला, तुझं सिलेक्शन झालं, तो दिवस कसा होता? अनुभव कसा होता? नक्कीच सर. सर 29 मार्च 2025ला रिझल्ट आला आणि 29 मार्च 2025लाच आमच्या लोकल बारचं इलेक्शन होतं धाराशिवचं. धाराशिवचं इलेक्शन असल्यामुळे मी धाराशिवला होतो आणि मी असं ठरलं होतं की सर आज जाताना एक तरी गुलाल घरी लावून जायचाच. एकतर बारच्या इलेक्शनचा गुलाल लावायचा, नाहीतर आपल्या विजयाचा गुलाल लावायचा. आणि 29 मार्चला 6:30 वाजता बारचा इलेक्शन झालं, रिझल्ट आला. मी गुलाल लावला, म्हटलं आज काय रिझल्ट लागत नाही. मी घरी आलो आणि 7:30 वाजता रिझल्ट चेक केला. माझ्या आत्तापर्यंतचे सर्व रिझल्ट सर माझ्या मित्रांनी चेक केलेले आहेत. त्या दिवशीचा रिझल्ट मी स्वतः चेक केला आणि नाव चेक केलं आणि माझं नाव दिसलं. प्रचंड आनंद झालो. आई वडिलांकडे गेलो, आई वडिलांना सांगितलं. 4-5 मिनिटं काय बोलायचं मला समजत नव्हतं. आई वडील प्रचंड खुश होते. डोळ्यातनं पाणी येत होतं, काय बोलायचं समजत नव्हतं. पण तो अनुभव सर खरंच खास होता, मी विसरू शकणार नाही. प्रचंड आनंददायी होता सर. नक्कीच. मी नेहमी क्लासच्या विद्यार्थ्यांना सांगतो, तुमच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस स्पर्धा परीक्षेतला, की ज्या दिवशी तुम्ही सांगता की आई वडिलांना सांगता की माझा रिझल्ट आला, मी जज झालो, आणि त्यांच्या डोळ्यातनं जर पाणी यायला लागलं, तर ते तुमच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस. हा क्षण अनुभवण्याचं भाग्य प्रत्येकाला लाभत नाही, पण ज्याला लाभलं त्याच्यासारखा आनंदाची गोष्ट नाही. त्यांच्या डोळ्यातनं येणारं पाणी हे स्वाभिमान असतो, अभिमान असतो. तुम्ही जर पाहिलं असेल तर आपण या अगोदरही आपल्या क्लासचे विद्यार्थी अनिकेत कोकरे यांचा इंटरव्ह्यू पाहिला आणि त्यांनी ते सांगितलं होतं किंवा रिझल्ट आला, मी माझ्या आईला फोन केला आणि आई तिकडनं रडत होती आणि मी इकडनं रडत होतो. योगेशचाही तोच अनुभव आहे. त्या एका क्षणाकरता
तुम्ही नक्कीच झटलं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत, अडचणी येत राहतात. योगेश, रिझल्ट आला, यश तू सेलिब्रेट केलं. महाराष्ट्रात खूप सगळे विद्यार्थी आहेत. तसं तुला भाग्यवान म्हणावं लागेल की फ्रेशर म्हणून फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तू सिलेक्ट झाला आणि 2022ची 23ची फ्रेशरची बॅच शेवटची असेल, कारण आता तर 3 वर्षाची प्रॅक्टिस हे आहे, कंपल्सरी आहे. बरेचसे विद्यार्थी महाराष्ट्रातले नाराज आहेत किंवा 3 वर्ष प्रॅक्टिसच्या क्रायटेरियामुळे पण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. काय सांगशील विद्यार्थ्यांना प्रिपरेशन करत असताना, काय त्यांनी फॉलो केलं पाहिजे, काय सल्ला देशील? नक्कीच सर, हा प्रवास फार मोठा आहे. साधारणतः 1 ते 1.5 वर्ष लागतं एक्झाम होण्यासाठी, आणि सर 2022 ची तर जवळपास 2.5 वर्ष लांबली. बरोबर सर, मी ह्या प्रवासातनं पेशन्स काय असतं हे शिकलो. तसेच ह्या प्रोसेस दरम्यान स्वतःवर विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे सर. कारण बरेच तुमच्या लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स येतात. त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक वेळेस समजून घेणारा कोण नसतं. त्यावेळेस तुम्ही स्वतःला समजून घेतलं पाहिजे. आणि सर, रिझल्टपेक्षा प्रोसेसवर जास्त विश्वास ठेवला पाहिजे. म्हणजे तुम्ही रिझल्टचा विचार करू नका, ज्या गोष्टी फॉलो केल्याने रिझल्ट मिळतो त्या गोष्टीचा विचार करा. यश तुम्हाला मिळून जाईल सर. ह्या गोष्टी मी नितांत फॉलो केल्या. आणि शेवटची म्हणजे टेन्शन बिलकुल घेऊ नका. नक्कीच. योगेश, अतिशय छान तुझा प्रवास होता आणि पहिल्या अटेम्प्ट मध्ये ॲज अ फ्रेशर म्हणून चांगल्या मार्क्सने तू उत्तीर्ण झाला, न्यायाधीश झाला. तसं पाहिलं तर योगेशचं स्वप्न लहानपणी क्रिकेटर होण्याचं होतं, पण तिकडनं ते 10वी-11वीला असताना ते स्वप्न सोडलं आणि इकडे लॉकडे तो आला आणि एका जिद्दीने त्याने पहिल्या प्रयत्नामध्ये न्यायाधीश होऊन दाखवलं. तुमच्यातले बरेचसे विद्यार्थी असतील, ज्यावेळेस आता प्रॅक्टिशनर म्हणून 3 वर्षांनी तुम्ही पहिल्यांदा परीक्षा द्याल, पहिल्या प्रयत्नातच आपण प्रॅक्टिशनर म्हणून सिलेक्ट होऊ अशी जिद्द तुम्ही ठेवली पाहिजे. योगेशचं जो प्रिपरेशनचा पार्ट आहे त्याच्यामध्ये त्याचा एक निगेटिव्ह पॉइंट किंवा ड्रॉबॅक होताच, की तो म्हणजे प्रचंड टेन्शन घेतो. जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की त्याचं ते स्वभावच आहे ते टेन्शन घ्यायचं, की तो लवकर गेला 2 वर्षात लवकर हसायचा पण नाही. आणि अभ्यास म्हणजे ती इतकी सिन्सिअरिटी की सकाळी 7 ते रात्री 11 बसणार. आणि इंटरव्ह्यूच्या काळात तर असं झालं एकदा की जनरली आपली क्लासची जी रीडिंग रूम आहे ती संध्याकाळी 11ला बंद होते. आणि एक दिवस काय झालं की मला फोन आला, माझे मॉक इंटरव्ह्यू पण 2-2:30 वाजेपर्यंत चालायचे. आणि त्यावेळेस मला एक रात्रीच मेसेज पडला 2:30 वाजता एका विद्यार्थ्याने खालून रस्त्यावरनं रीडिंग रूमचा फोटो काढून मला पाठवला, किंवा 2:30 वाजलेत आणि रीडिंग रूमची लाईट चालूची, ऑफिसच्या मुलांकडनं लाईट चालू राहिली अशी एका विद्यार्थ्याने मला फोटो पाठवला. मी तो सकाळी पाहिला आणि मग मी ऑफिसच्या मुलांना विचारलं की रात्री 2:30 वाजता लाईट चालू होती, म्हटलं तुम्ही बंद करायचे विसरले काय? तेव्हा सर बंद करायचं नाही विसरले, ते योगेश बसला होता. म्हटलं मी आज रात्रभर बसणार म्हटला. म्हणजे मी त्याला दुसऱ्या दिवशी बोलवलं, म्हटलं अरे इतकं काय टेन्शन घेतोय? तर मला एक जास्त टेन्शन होतं की इंटरव्ह्यूच्या काळात हा टेन्शन कसं हँडल करल. तर मग योगेश, मला एक सांग की इंटरव्ह्यूचे जे 2-3 दिवस होते शेवटचे, ते कसं तू टेन्शन हँडल केलंस? म्हणजे कसं काय केलंस, तुझं कसा होता तो काळ, कसा होता? नक्कीच सर, मी 3 दिवसापूर्वी तुमच्याकडे एक मॉक इंटरव्ह्यू दिला होता. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही म्हटलं की मला 1 दिवस अगोदर एकदा मॉक इंटरव्ह्यू द्यायला येईल. पण मी त्या दिवशी परत थोडं टेन्शन होतं. आज ठरवलं की आपण इथून पुढे मॉक द्यायचा नाही आणि ठरवलं की आता अभ्यास करायचा, जे अभ्यास ठेवला त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा. आणि मग मी तुमच्याकडे 1 दिवस अगोदर आलो, तुम्हाला विचारलं सर मी इंटरव्ह्यूला जातोय. मग तुम्ही मला विचारलं की सोबत कुणाला घेतलंय? मग मी सांगितलं की सर माझा लहानपणीचा मित्र आहे. मग तुम्ही म्हटला की मला दाखव कोण आहे अगोदर तो. तर तुम्ही म्हणले चांगला आहे ना मित्र? मी म्हणलो हो सर, जिगरी मित्र आहे. मग ते म्हणले ठीक आहे, काय अडचण नाही. आणि सर जाताना मी आपल्याच लायब्ररीतले काही विद्यार्थी आहेत त्यांना म्हटलं की मी सर मला जाताना झोपीची गोळी देतात का? का सर? कारण सर मला मेन्समध्ये सेकंड 40च्या मेन्सला काय झालं होतं की संध्याकाळी उद्या पेपर आणि संध्याकाळी 2-3 वाजता डेफिनेशन आठवायली सारखं मला झोपच लागणार गेली. मी बराच प्रयत्न केला की झोप लागली पाहिजे. संध्याकाळी 2 वाजेपर्यंत मला काही झोप लागली नाही. मग हीच मला भीती होती की इंटरव्ह्यूच्या वेळेस हे नाही झालं पाहिजे. त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं की सर मला झोपीची गोळी द्या म्हटलं. ते म्हणले नका सर, असं काही करू नका, तुम्ही बिंदास जावा. आणि त्याच्यानंतर मग मी इंटरव्ह्यूला गेलो.
आणि इंटरव्ह्यूला घेऊन बघतोय तर काय, तर माझा जो आवडता विषय मी सांगणार होतो इंडियन पिनल कोड, त्याचीच वही घरी राहील. मग ठरवलं आता काय करायचं. म्हटलं की आता मी मित्राला सांगितलं तो टेन्शनमध्ये जाईल. मी काय ठरवलं, त्यालाही सांगायचं नाही, आपणही आपल्याला सांगायचं नाही की आपलं राहिले. बिंदास त्या दिवशी सकाळी उठलो, मस्त मुंबईमध्ये फेरफटका मारला, मस्त नाश्ता केला, पेपर घेतला आणि पेपर घेऊन आल्यानंतर सर इंटरव्ह्यूला जाईपर्यंत फक्त आम्ही 3 गोष्टी चर्चा करत होतो की ह्या न्यूज पेपर मधल्या कोणत्या 3 न्यूज त्यांनी विचारल्या तर सांगायच्या. आणि ह्याच 3 गोष्टीवर माझा मित्र आणि मी मजा करत करत इंटरव्ह्यू पर्यंत चलत गेलो. आणि इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा माझं असं होतं सर की कोणी कसंही ना, आज माझा इंटरव्ह्यू आहे, आज माझा इंटरव्ह्यू चांगला जाणारच आणि मी चांगलाच परफॉर्म करणार, ह्याच कॉन्फिडन्स सर मी इंटरव्ह्यूला गेलो आणि त्याच प्रकारे माझा सर इंटरव्ह्यू गेला. योगेश JMFC झालास. यश कधी एकट्याचं नसतं, खूप जणांचा मुलांचा वाटा सहभाग असतो. तुझ्या या यशामध्ये कुणाकुणाचा मोलाचा वाटा आणि सहभाग आहे? हो सर, नक्कीच. ऋण हे मान्य करून कधी फिटत नाही व केवळ नावांचा उल्लेख करून कार्याची सांगता होत नाही, हे सर मी जाणतो. परंतु काही नावांचा उल्लेख हा झालाच पाहिजे. त्यात माझे आई वडील असतील, ज्यांनी मला कायम पाठिंबा दिला. ज्यावेळेस मी कधी टेन्शनमध्ये असेल, प्रेशरमध्ये असेल, तर मी माझ्या वडिलांना फोन करायचो. मग ते मला सांगायचे की अभ्यास जरा कमी कर, थोडं फिरून ये, फेरफटका मारून घे. तसेच सर माझे शिक्षक असतील, आपण असाल, यांचा पण माझ्या यशामध्ये फार मोलाचा वाटा आहे. माझे काका असतील, ज्यांच्यामुळे मी या क्षेत्रात आलो, मला या क्षेत्राची ओळख झाली. आणि तसेच माझे मित्र असतील की ज्यावेळेस मी प्रेशरमध्ये असायचो त्यावेळेस ते मला जागेवर आणायचे आणि थोडं चिल आउट करायचे. त्याच्यामुळे ह्या सर्वांचा माझ्या यशामध्ये मोलाचा वाटा आहे सर. आणि मी त्यांचे ऋण कायम त्यांच्या ऋणी राहील सर. सर्वजण पाहत असतील तुझा व्हिडिओ, काय सांगशील सर्वांना? सर सगळ्या माझ्या मित्रांना मी हेच सांगू शकेल की काही जण आलेले आहेत, काही जण राहिलेले आहेत, लवकर या, आपण भेटू, मजा करू. नक्कीच. योगेश, तू आज इथे आलास आणि तुझे अनुभव आपल्या सर्व विद्यार्थ्यांसोबत शेअर केले, त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुझ्या या यशाकरता माझ्या वतीने, आपल्या गणेश शिरसाट अकॅडमीच्या वतीने, आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने तुझं, तुझ्या कुटुंबांचं, सर्वांचं तुझ्या या यशाकरता खूप खूप अभिनंदन करतो. आणि तू आलास आणि तुझे अनुभव शेअर केले त्याबद्दल तुझं सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद सर.